गडचिरोलीत मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर ऍसिड हल्ला झाल्याने राजकारण तापलंय। ग्राम परिवर्तक समाधान कस्तुरे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कस्तुरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। गुंडांनी चक्क घरात घुसून हल्ला केल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। गडचिरोलीत ग्राम परिवर्तकावर ऍसिड अटॅक। समाधान कस्तुरेच्या खोलीत घुसून ऍसिड अटॅक। कस्तुरेवर नागपुरात उपचार सुरू। मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर हल्ल्यानं खळबळ। हल्ल्यानं हाहाकार, आरोपी फरार। हे फोटो आहेत समाधान कस्तुरेचे। मराठी सिरियलच्या हिरो प्रमाणे दिसणाऱ्या समाधानसाठी शनिवार हा घातवार ठरलाय। त्याच्या खोलीत त्याच्यावर काही समाजकंटकांनी ऍसिड हल्ला केलाय। हीच ती खोली। खोलीच्या फरशीवर सर्वत्र पिवळ्या रंगाचे द्रव पडलेलं दिसतंय। हे ऍसिड आहे। तारीख 16 मार्च 2019, वेळ पहाटे 8 वाजता, ठिकाण लगाम ग्राम गडचिरोली। समाधान याच खोलीत झोपले होते। अचानक दार तोडून हल्लेखोर आत शिरले। काही कळण्यापूर्वीच त्यांनी ऍसिड ओतलं आणि हल्ला केला। समाधान जीवाच्या आकांतानं ओरडू लागले। त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीनं नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं। समाधान कस्तुरेला विचारलं तर त्याला बोलता येत नव्हता। त्याने सांगितलं की 4 व्यक्ती होते आणि दार तोडले आणि अंदर आल्यानंतर मग त्याला विचारले की तू दारू पितोस का? तो त्याने म्हटलं की मी दारू पित नाही। तो त्याला गिलास मागायला गेले। गिलास मागितल्यानंतर मग त्या अंगावर ऍसिड फेकून दिले। समाधान कस्तुरे मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत इथं कामासाठी आले होते। पण ग्राम परिवर्तनकाराची नियुक्ती झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांना गावातील काही युवक त्रास देत होते। पक्षाला मदत करत असल्यानं हा प्रकार घडल्याची सध्या गावात जोरदार चर्चा झडते। दिवसा ढवळ्या झालेल्या या ऍसिड हल्ल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे। वातावरण तापलंय। एकीकडे समाधान आयसीयूत मृत्यूशी झुंज देतोय, तर दुसरीकडे मारेकरी मात्र अद्यापही फरार आहेत। पोलीस या हल्लेखोरांना कधी ताब्यात घेणार हाच मूळ प्रश्न आहे। इरफान मोहम्मद, TV9 मराठी, गडचिरोली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।